नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सुरुने आणि स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल आयटीआय इन्स्ट्रक्टर प्रशांतवरती. मित्रांनो, आता आयटीआयची ऍडमिशन प्रोसेस जवळजवळ संपत आलेली आहे. एकूण जे 4 राऊंड होते आपल्या आयटीआयचे सर्वच्या सर्व राऊंडचा रिझल्ट सुद्धा डिक्लेअर झाला आणि चौथ्या राऊंडची आता ऍडमिशन प्रोसेस चालू आहे. आता यामध्ये मॅक्झिमम मुलांचा प्रॉब्लेम असा होता की काही मुलांनी जे मुलांना बघा आता एक 4 राऊंडमध्ये कोणाला कॉलेज मिळालं नाही किंवा काही जणांना कॉलेज मिळालं पण त्या मुलांनी काय केलं ऍडमिशन केलेलं नाही त्या कॉलेजला आणि आता त्या आयटीआयला त्यांना एखाद्या कॉलेजला ऍडमिशन करायची आहे. तर त्यासाठी जो एक शेवटचा पर्याय सर्वांकडे उरतो म्हणजे ज्या सर्व विद्यार्थ्यांकडे जो शेवटचा पर्याय राहतो आणि ज्याला आपण काउन्सिलिंग राऊंड म्हणतो किंवा समुपदेशन फेरी. मग ही समुपदेशन फेरी नेमकी काय असते किंवा या आधी जर का तुम्हाला आयटीआय तुम्ही कुठे ऍडमिशन घेतलं नाही आणि याच्यानंतर जर तुम्हाला आयटीआय ऍडमिशन घ्यायचं असेल तर समुपदेशन फेरीसाठी नेमकं कोण कोण इलिजिबल राहतं, कोणाकोणाला समुपदेशन फेरीला ऍडमिशन करायला चालतं आणि तसंच समुपदेशन फेरीला ऍडमिशन कशा पद्धतीनं करावं लागतं आणि कालच आलेल्या अपडेटनुसार नेमकं समुपदेशन फेरीची नेमकी तारीख किती आहे या सर्व गोष्टीचं डिस्कशन आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरू करूया. बघा आजच्या व्हिडिओमध्ये मेन आपण नाही का की तुम्ही ऑप्शन फॉर्म कसं म्हणजे नेमकं समुपदेशन फेरीचा ऑप्शन फॉर्म असतो का किंवा सर जसं आतापर्यंत चौथा राऊंड असतो म्हणजे 4 राऊंड झाले त्या 4 राऊंड पैकी समुपदेशन फेरी नेमकं काय वेगळं असतं हे तुम्हाला एक सांगतो मी. पण त्याआधी बघा कालच नाही का ही एक अपडेट आलेली आहे ऑफिशियली तुम्ही डीव्हीटीच्या ऍडमिशनच्या वेबसाईटवरती असेल आणि मी आपल्या ग्रुपवरती सुद्धा शेअर केली होती. ते अपडेटमध्ये त्यांनी काय दिलेलं आहे बघा याआधी नाही का समुपदेशन संस्थास्तरीय समुपदेशन फेरी याचा टाइम टेबल त्यांनी याआधी दिलेला नव्हता. मग याच्यात काय केलं त्यांनी सांगितलं आहे की 6 ऑगस्ट आणि 7 ऑगस्ट आता हे म्हणजे इथून पुढे काय होणार आहे इथून पुढे सर्व प्रोसेस चालू होणार आहे. तर आता बघा सर्वात महत्वाचा डाऊट होता मुलांचा की सर्व नोंदणी केलेल्या अप्रवेशित उमेदवारांना संस्थास्तरीय समुपदेशन फेरी करता प्राप्त आहेत. आता काही मुलांचं म्हणणं काय होतं सर आम्ही दुसऱ्या राऊंडमध्ये आम्हाला कॉलेज मिळालं होतं पण आम्ही ऍडमिशन केलं नाही तर आम्हाला नवीन फॉर्म भरावा लागेल का. तर त्या मुलांसाठी सांगतो की इथं सरळ सरळ लाईन दिलेली आहे की सर्व नोंदणी केलेल्या अप्रवेशित उमेदवार म्हणजे याच्या आधी तुम्ही नोंदणी केली असेल आणि तुम्ही ऍडमिशन घेतलं नसेल बघा ऍडमिशन घेऊन कॅन्सल केलं असेल ती वेगळी गोष्ट आहे. पण जर तुम्हाला ऍडमिशन घेतलं नसेल कोणतं म्हणजे प्रेफरन्सनुसार भले तुम्ही दुसऱ्या राऊंडला कॉलेज लागलं पण तुम्ही काय केलं प्रेफरन्स तुमचा 1-2 नंबरचा तुम्ही ऍडमिशन घेतलं नाही आणि आता तुम्हाला समुपदेशन फेरीमध्ये घ्यायचे ते सर्वच्या सर्व उमेदवार तसंच समुपदेशन फेरी करता प्राप्त आहेत. म्हणजे जर का तुम्ही आता मी पुढे सांगतो तुम्हाला अजून आयटीआयचे फॉर्म भरणं आपले चालू आहेत तर त्या याच्यात जेव्हा जण फॉर्म भरतील त्या सर्वांना काउन्सिलिंग राऊंडसाठी ते एलिजिबल आहेत. ही झाली एक महत्वाची तारीख 6 आणि 7. नंतर बघा समुपदेशन फेरीकरता प्राप्त उमेदवार नव्याने अर्ज भरल्यात उमेदवारांचे समुपदेशन फेरीसाठी एकत्रित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे मेरिट लिस्ट लावणे हे जनरल आहे. 8 तारखेला सायंकाळी 5 वाजता लागेल याचं जास्त काही घेणं नाही. नोंदणीकृत तथा अप्रवेशित उमेदवारांना औद्योगिक प्रवेश संस्थानिहाय व व्यवसायनिहाय रिक्त जागेचा अभ्यास करून समुपदेशन प्रवेश फेरीकरता आपल्या प्रवेश खात्यात म्हणजे लॉग इन मध्ये जाऊन तुम्हाला काय करावं लागतं तिथे जाऊन तुम्हाला म्हणजे त्या लॉग इन मध्ये जाऊन तुम्हाला कॉलेज सिलेक्ट करावं लागते. आता तेही कसं मी तुम्हाला सांगतो एकंदरीत ही नाही का ऑफिशियल पीडीएफ आहे याला मी एक दुसऱ्या पेजमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. जर तुम्हाला ही पीडीएफ बघायची असेल तर माझं जे टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा आणि आपलं जे व्हॉट्सअप चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनलवरती सुद्धा मी पीडीएफ अपलोड केलेली आहे. आता महत्वाचं की या सगळ्यातून आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे माहितीये का की आपल्याला काय करायचं आता ज्याही उमेदवारांना काउन्सिलिंग राऊंड मी तुम्हाला सगळं सांगतो स्टेप बाय स्टेप प्रोसेस पण आधी नाही का आपण एकदा डेट जाणून घेऊ. बघा आता अर्जात बद्दल माहिती व बदल किंवा हरकती नोंदवणे. आता ज्या विद्यार्थ्यांच्या अर्जामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा काहीतरी समजा स्पेलिंग मिस्टेक झाली होती किंवा तुम्हाला काही करेक्शन करायचे होते त्या सगळ्याच्या सगळ्या उमेदवारांनी काय करायचे 6 ऑगस्ट आणि 7 ऑगस्ट म्हणजे या 2 दिवस 6 ऑगस्टला आणि 7 ऑगस्टला या 2 दिवसामध्ये जाऊन तुम्ही आयटीआय मध्ये जाऊन काय करू शकता जेही तुमच्यामध्ये चेंजेस असतील त्या आयटीआय मध्ये जायचं त्यांना सांगायचं आम्हाला गिव्हरन्स भरायचं आहे म्हणा आणि आमच्या याच्यात असा असा प्रॉब्लेम आहे. या सगळं किंवा तुमचा नॉन क्रिमिनल अपडेट नसेल नॉन क्रिमिनल तुम्ही नो केलं असेल या सगळ्या गोष्टी जर का तुम्हाला काहीही अर्जामध्ये चेंज करायचं असेल तर 6 आणि 7 तारखेला करावं लागेल. नंतर बघा काउन्सिलिंग राऊंडसाठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे 8 तारखेला 5 वाजता याच्याशी जास्त काही घेणे देणं नाही. नंतर बघा काउन्सिलिंग राऊंडसाठी ऑनलाईन लॉग इन करून नोंदणी करणे. आता याच्यासाठी काय करावं लागतं माहितीये का सर्वात आधी तुम्हाला संस्थानिहाय म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा खाली हे माहिती पाहिजे. आता काय झालेलं आहे की आपला जो चौथा शेवटचा राऊंड हा 5 किंवा 6 तारखेपर्यंत राऊंड चालेल. मग यानंतर काय होतील 5 म्हणजे या चौथ्या राऊंडमध्ये जेवढ्याही जागा खाली राहणार त्या जागा तुमच्या लॉग इन मध्ये तुम्हाला दिसतात. मग त्या कशा दिसतात हे मी लगेच तुम्हाला दाखवतो. मग सर्वात आधी काय करायचं तुम्ही काय करणार की तुम्ही कोणत्या जागा खाली आहेत हे जर तुम्हाला बघायचं असेल तर सर्वात आधी बघा तुम्हाला 1 मिनिटात दाखवून देतो. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न होता तसा. काय करायचं आपली ऍडमिशन आयटीआय ऍडमिशन 2026 ची ऑफिशियल वेबसाईट आहे ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं. जसं तुम्ही नॉर्मली लॉग इन करता लॉग इन केल्यानंतर रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन आणि इथं नंतर ज्यावेळेस रजिस्टर्ड कॅन्डिडेट तुम्ही लॉग इन करसाल त्यावेळेस तुमचा आयडी आणि पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचं ऑप्शन येईल. बघा इथं काय करायचं तुमचा जोही तुमचा युजर आयडी असेल 2026 ला सी वाला जोही आयडी असेल आणि जो पासवर्ड असेल तो पासवर्ड टाकून घ्यायचा आणि पासवर्ड टाकल्यानंतर हा कॅप्चा फिल करायचा.
बघा त्यानंतर इथं बघा, इथं ज्यावेळेस तुम्ही जसाल इथं प्रोसीड टू आयटी ऍडमिशन पोर्टलवरती गेले तरी चालता, किंवा जर तुम्ही डायरेक्ट इथं तुम्हाला वरती ऑप्शन दिसत असेल बघा आयटीआय रिपोर्ट नावानं. आता इथं रिपोर्ट्सवर ज्यावेळेस क्लिक करसाल तुम्ही, रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर व्हॅकंट सीट्स ऑप्शन आहे, व्हॅकंट सीटवरती क्लिक करायचं. आणि जसंही तुम्ही व्हॅकंट सीटवरती क्लिक करसाल बघा, जसंही तुम्ही व्हॅकंट सीटवरती क्लिक करसाल इथं नाही का तुम्हाला सर्च करण्यासाठी ऑप्शन आहे. आता इथं ऑप्शन मध्ये काय बघा, सर्वात आधी रिजन आहे की तुम्ही नेमकं कोणत्या रिजन मध्ये तुम्हाला. आता याच्यामध्ये काय दिसणार आहे की तुम्ही काय करायचं, जेही तुमच्या जवळपासचं जे कॉलेज आयटीआय कॉलेज असेल, ज्या आयटीआय कॉलेजला तुम्हाला जागा चेक करायची सर या आयटीआय कॉलेजमध्ये किती जागा खाली आहेत, तुम्ही प्रत्यक्षात जाऊन प्रत्येक कॉलेजला भेटू शकत नाही. तर मग त्यासाठी काय असतं की तुम्ही जवळपासचे जेवढेही तुम्हाला महाराष्ट्रातले कोणत्याही कॉलेजमध्ये किती जागा वॅकंट हे तुम्ही सगळं बघू शकता. आता एक्झाम्पल सांगतो, आता मला जर इथलं चेक करायचं तर सर्वात आधी तुम्हाला ज्या रिजनमध्ये कॉलेज बघायचं त्या रिजनमध्ये चेक करा. आता मला नागपूर रिजनमध्ये बघायचं, नागपूर रिजनमध्ये सुद्धा गडचिरोली जिल्ह्यामध्ये मला बघायचं, मी गडचिरोली जिल्हा सिलेक्ट करेल. त्यानंतर तालुका, नेमकं गडचिरोली जिल्ह्यामध्ये भरपूर तालुके असतील, तर या तालुक्यामध्ये तुम्हाला नेमकं कोणतं सिलेक्ट करायचं, तर एक कॉलेज सिलेक्ट करून घ्यायचं आणि इथं सर्चवरती क्लिक करणार. आता बघा याच्यात काय असतं की अजून दोन कॉलेज, इथं बघा गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट. मग तुम्हाला स्पेसिफिकली जर का गव्हर्नमेंट कॉलेजच्या जागा चेक करायची असेल तर गव्हर्नमेंटवरती क्लिक करा, का प्रायव्हेटच्या जागा चेक करायची असेल प्रायव्हेटवरती क्लिक करा. ऑलवरती राहिलं तरी चालतं आणि जनरेट रिपोर्टवरती क्लिक करायचं. जसंही तुम्ही जनरेट रिपोर्टवरती क्लिक करणार बघा, या कॉलेज म्हणजे आरमोरी आयटीआय मध्ये जेवढ्याही ब्रांच असतील, जर वेल्डर आहे, इलेक्ट्रिशियन असेल, आरएसी असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सिस्टम आहे आणि ड्रेस मेकिंग आणि कॉस्मेटॉलॉजी. मग याच्यामध्ये किती किती जागा खाली ती तुम्हाला दिसेल. आता कुठे दिसतील बघा, या साईडला जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तिथे बघा व्हॅकंट सीट रिपोर्ट दिसेल. जसं पहिला ट्रेड आहे वेल्डर, वेल्डरच्या नाही का कॅबच्या 6 आणि आयएमसीच्या टोटल 8 जागा खाली आहेत, म्हणजे टोटल एकदा तिथे 14 जागा खाली आहेत. त्यानंतर बघा जो त्याच्यानंतरचा इलेक्ट्रिशियन ट्रेड आहे, इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या 0 जागा आहेत, म्हणजे याचा अर्थ या इलेक्ट्रिशियन ट्रेडला सर्वच्या सर्व ऍडमिशन या 4 राऊंड पर्यंत झालेले आहेत. नंतर बघा इथं बघा आरएसी रेफ्रिजरेटर एअर कंडिशनिंगच्या 6 जागा खाली आहेत. त्यानंतर कोणता होता आयटी म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या 7 जागा खाली आहेत, ड्रेस मेकिंगच्या 7 आणि टोटल काय कॉस्मेटॉलॉजी ट्रेडच्या टोटल 16 जागा. अशा एकूण जेवढ्याही जागा खाली असतील प्रत्येक ट्रेड वाईज, या सगळ्या ट्रेड वाईज जागा किंवा ट्रेड वाईज वॅकन्सी तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही कॉलेजच्या बघू शकता. आता इथं कट ऑफ वगैरे दिसत नाही, पण तुम्ही काय करू शकता एक अंदाज समजून जाईल तुम्हाला की कोणत्या कॉलेजला किती जागा नेमक्या खाली आहेत. मग आता काय करणार तुम्ही, सर्वात आधी काय करायचं, ज्या वेळेस तुमचं डेट असेल बघा 7-8 तारखेला काहीतरी 8 का 9 तारखेला तुम्हाला काय करावं लागेल, सर्वात आधी तुमचं लॉग इन करायचं आणि लॉग इन करून काय करायचं तुम्ही काय करणार, चेक करणार जागा, चेक व्हॅकन्सी म्हणजे व्हॅकंट सीट काय करायच्या चेक करायच्या. म्हणजे व्हॅकंट सीट ज्यावेळेस तुम्ही चेक करणार, व्हॅकंट सीट चेक झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, जे कॉलेज तुम्ही काढले, समजा तुम्ही काय करणार 5 ते 6 कॉलेज काढणार जवळजवळचे, ज्या कॉलेजला समजा जी ब्रांच तुम्हाला पाहिजे ते, आणि मग काय करायचं लॉग इन मध्ये जाऊन बघा, लॉग इन मध्ये जाऊन काय करावं लागतं, अटेंडन्स मार्क करावं लागते. अटेंडन्स काय करायची, मार्क करायची. आता अटेंडन्स मार्क कशी करणार आहे तुम्ही, आता हे नाही का एक 9-10 तारखेनंतर हा एक 9-10 तारखेनंतर विंडो ओपन होणार आहे, तुम्हाला एकदा लॉग इन करून परत एकदा दाखवेल मी. काय करायची, लॉग इन केल्यानंतर अटेंडन्स मार्क करायची आणि अटेंडन्स मार्क झाल्यानंतर तुम्ही काय करणार, एक 4-5 कॉलेजला अटेंडन्स मार्क करू शकता त्यांच्या म्हणण्यानुसार. मी तुम्हाला तेही वाचून दाखवतो एकदा परत, की तुम्ही ज्या कॉलेजलाही अटेंडन्स मार्क करणार आणि नंतर एक 11 किंवा 12 तारीख, तारीखच सांगतो मी तुम्हाला एकदा परत एकदा बघा. 11 ऑगस्ट पर्यंत तुम्ही काय करणार, 9 आणि 10 ऑगस्टला लॉग इन मध्ये सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत समुपदेशन फेरीसाठी नोंदणी करा. संस्थानिहाय व व्यवसायनिहाय रिक्त जागेचा अभ्यास करून नोंदणी करा. त्यांनी तेच सांगितलं की ज्या संस्थेमध्ये जेवढ्या जागा रिकाम्या आहेत त्याच्यानुसारच तुम्ही काय करणार, तुम्हाला नोंदणी करावं लागणार आहे. नंतर बघा संगणक प्रणालीद्वारे संस्थानिहाय गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल व समुपदेशन फेरीसाठी तारीख व वेळ उमेदवारांच्या प्रवेश खात्यात उपलब्ध होईल. म्हणजे जसंही तुम्ही कॉलेजनुसार काय करणार, तुम्ही 2-3 कॉलेजला काय केलं, मल्टिपल कॉलेजला याच्यामध्ये अटेंडन्स मार्क केली. यावर्षीच ही सिस्टम पहिले असं होतं डायरेक्ट कॉलेजला जाऊन तुम्हाला अटेंडन्स मार्क करावं लागायची. पण आता काय करणार, जर जी केली तुमच्या नाही का संस्थानिहाय तुम्हाला काय करता येईल, ते सांगतील की या तारखेला या. पण सहसा काय करायचं बघा, 12 तारखेला आपला मेन ऑप्शन फॉर्म चालू होणार आहे. किती तारखेला चालू होणार आहे, 12 तारखेला. तर ज्याही कॉलेजला तुम्हाला कन्फर्म ऍडमिशन घ्यायची आणि तुम्हाला वाटतं की तुमचा तिथं नंबर लागू शकतो, मग तिथं कसं कोणत्या बेसिसवर ठरवायचं, समजा 2-3 जागा खाली आहेत तर 2 जागा खाली आणि तुमचं पर्सेंटेज चांगले, तर त्या कॉलेजला ज्या कॉलेजला मेरिट नंबर वगैरे चेक करा, ज्या कॉलेजला तुमचा मेरिट नंबर कमी असेल त्या कॉलेजला 12 तारखेला सरळ जायचं आणि तिथं गेल्यानंतर ज्याला आपण काय म्हणतो स्पॉट राऊंड त्या दिवशी म्हणतो, म्हणजे तिथं तुम्ही जाणार. गेल्यानंतर तुम्ही काय होणार, तुमची त्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुमची अटेंडन्स मार्क होते. हे काय झालं, समुपदेशन फेरीच्या दिवशीची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. तुम्ही अटेंडन्स मार्क केलेली आहे, किती सांगितलं, 12 तारखेला काय करायचं, 12 ऑगस्टला तुम्ही काय करणार, कॉलेजवरती जाणार आणि तिथं काय कॉलेजवरती काय लावा, अटेंडन्स लावणार. जेही कॉलेज तुम्ही आधी तुम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं त्याच्यासाठी काय करणार, अटेंडन्स तुम्ही काय करणार तिथं लावणार आहे. मग अटेंडन्स लावल्यानंतर आता काय होतं बघा, एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. जर समजा एखादा ट्रेड आहे, समजा इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या तिथं 2 जागा खाली आहेत, वेल्डर ट्रेडच्या 4 जागा खाली आहेत आणि समजा कोणता एक आयटी ट्रेड आहे, आयटी ट्रेडच्या तिथं 5 जागा खाली आहेत. आता मग तुम्हाला नाही का तुमचा मेरिट नंबर भेटतो. मग मेरिट नंबर नुसार आता सर्वात आधी काय होतं माहितीये का, ज्यांचंही पर्सेंटेज चांगले असतात त्या पर्सेंटेज नुसार नाही का मेरिट नंबर समजा 1, 2, 3 असा काय केला 10 पर्यंत मेरिट नंबर आहे आणि तुम्हाला मेरिट नंबर भेटला 8 नंबरचा.
मग आता ते काय करतील माहितीये का, जे सुरुवातीचे एक 7 मुलं आहेत त्यास पहिले आता त्याची प्रोसेस कशी असते, प्रत्येकाला त्या रूममध्ये बोलवतात मेरिट नंबरनुसार आणि त्याला विचारतात तुम्हाला कोणता ट्रेड पाहिजे. तर 1 नंबरच्या मुलांना म्हटलं इलेक्ट्रिशियन ट्रेड पाहिजे, म्हणजे इलेक्ट्रिशियन ट्रेडची एक जागा गेली, उरली किती, एक जागा. 2 नंबरचा मुलगा आला आणि त्याने काय म्हटलं, 2, 3, 4 नंबरच्या मुलांनी काय केलं, त्यांना वेल्डर घ्यायचा होता, तरी 4च्या 4 वेल्डरवाले गेले, म्हणजे आता 5 नंबर उरला, 5 नंबर आयटी घेतला. म्हणजे असं करत करत जर का तुमचा नंबर येईपर्यंत जर का इलेक्ट्रिशियन ट्रेडची एक जागा खाली असेल तर ती तुम्हाला भेटेल. आणि जर तुमचा नंबर येईपर्यंत इलेक्ट्रिशियन ट्रेडची जागा खाली नसेल किंवा ज्या ट्रेडला तुम्हाला पाहिजे त्या ट्रेडची जागा खाली नसेल तर तुम्हाला रिटर्न जावं लागेल. म्हणजे काय असतं, ज्याचा जसा मेरिट नंबर जनरेट होतो त्याच मेरिट नंबरनुसार काय होतं, त्या मुलांना बोलवतात आणि त्यांना प्रेफरन्स विचारतात, तोंडी की बरं तुम्हाला कोणतं, या इतक्या इतक्या जागा खाली आहेत, या जागेपैकी तुम्हाला कोणतं कॉलेज म्हणजे कोणता ट्रेड पाहिजे. जर काही आयटी सांगितलं तर आयटी मधून ऍडमिशन होते, म्हणजे आयटीच्या उरल्या 4 जागा. असं करत करत जर तुमचा नंबर येईपर्यंत जो ट्रेड तुम्हाला पाहिजे आणि जर तुमचा पर्सेंटेज चांगले असतील तर मी सांगा, पर्सेंटेज चांगले असेल तुमचा मेरिट नंबर ऑलरेडी वरती जाणार. तर अशा पद्धतीनं समुपदेशन फेरीच्या दिवशी नाही का तुम्हाला कॉलेज अलॉट होतं. आता समुपदेशन फेरीनंतर अजून अपडेट म्हणजे तुम्हाला अटेंडन्स मार्क करायचं नेमकं काय अपडेट आहे, हे सगळेच्या सगळे अपडेट नाही का मी माझं म्हणजे व्हॉट्सअप चॅनलवरती आपला ग्रुप आहे, त्या ग्रुपवरती मी अपडेट शेअर करत राहतो. तसंच जेही रिलेटेड अपडेट असतात आयटी रिलेटेड हे सगळे टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा शेअर करतो. ज्याही विद्यार्थ्यांना अपडेट पाहिजे असतील त्या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचंय की हे दोन्ही चॅनल काय करून घ्या, जॉईन करून घ्या. आता बघा काही दिवस आपण व्हिडिओ याच्यासाठी बनवले की आम्ही आमच्याही कामात होतो आणि सोबत सोबत आता एवढी काही गरज नाही वाटली, म्हणून तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सगळं मी एक्सप्लेन केलेलं आहे की तुम्ही व्हॅकन्सी कशा बघायला पाहिजे आणि सोबत सोबत मार्क अटेंडन्स तुम्ही नेमकी कशी करायची किंवा समुपदेशन फेरी नेमकी काय असते याबद्दल बेसिक आयडिया मी तुम्हाला दिली. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या अशा मित्रांपर्यंत शेअर करा की ज्या मित्रांचा आयटीआयला नंबर लागला नाही आणि त्या मित्रांना काय करायचं, ऍडमिशन करायचे. धन्यवाद.